समजा जर रात्री 10 वाजता मी मेलला रिप्लाय नाही केला तर मला अप्रायझल नाही मिळणार, तर मला प्रमोशन नाही मिळणार, किंवा दुसरं कोणीतरी जो ऑनलाईन असेल तो रिप्लाय करेल आणि मग तो पुढे जाईल. म्हणजे आपण जो रिसेंट सर्वे बघितला की भारतातले 52% वर्कफोर्स इज सेइंग की आम्ही बर्नट आउट आहोत, कारण हे सतत पळतोय. ह्या कॉम्पिटिशनमध्ये असताना हे संतुलन कसं आणायचं? ही कॉम्पिटिशन तर नक्कीच आहे आणि ही कॉम्पिटिशन असण्याचं कारण सुद्धा वर्क कल्चरच आहे. म्हणजे आपल्याकडे आयडियल वर्करचं एक नोशन आहे की आयडियल वर्कर कोण असतो किंवा असते, जी 24/7 अवेलेबल आहे, जी येस बॉस मेंटॅलिटीची आहे. हे स्टँडर्ड्स आपणच वाढवून ठेवलेले आहेत अगदी शाळेपासून. कारण आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे ना, गुरुचं ऐकायचंय आणि ऐकायचं म्हणजे प्रश्न न विचारता. सो प्रश्न विचारणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडणं ही मुभाच नाहीये आपल्याला. त्यामुळे आयडियल वर्करची ही इमेज आहे, त्या इमेजला कन्फर्म करण्यासाठी किंवा ती इमेज पाळण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची भीती घातली जाते. असं नक्की दिसतं सुद्धा आपल्याला की मी 4 वेळा नाही म्हणले ना तर आता हे मला विचारत नाहीत. आणि नाही म्हणले म्हणजे काय मला करायचं नव्हतं म्हणून नाही, इतर 4 गोष्टी होत्या किंवा ऑलरेडी माझ्याकडे एवढं काम होतं.